चंपाषष्ठी विशेष मल्हारी सप्तशती पाठ श्री शापमोचन अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवते नमः, श्री मल्हारी मार्तंडाय नमः, श्री ग्रामदेवताय नमः, श्री सद्गुरु स्वामी समर्था वर द्यावया लक्ष्मण सिंधू सुता, श्री मल्हारी मार्तंड रोचक कथा उतरवण्याच्या नवशतीत। ऋषी सनत कुमारासी विनवित सांगावा मल्हारी पूजन विधी, तो कारण सनत कुमार निवेदिती मल्हारी पूजा विधी तत्काळ। मल्हारी पूजिते मल्हारी प्रसन्न होत, पूजा करणाऱ्याशी होई फळ प्राप्त। मल्हारी पूजन रहस्य जो श्रवण करीत, तयाचे मनोरथ पूर्ण होती। एकाग्र चित्ती सावेत कल्पावी, मानस पूजा षडोपचारी अर्पावी। तैसे गुरुमंत्र घेऊन जप करी, तोही सकळ सिद्धी पावी तसे। शिव म्हणे मुख्य असावी भक्ती, भक्ती असता तेथे उपजते प्रीती। तेथेची काक्षा जाण निश्चयशी, अष्टविध भक्ती मज प्रिय। पूर्व पुणे भक्ती घडे, लेच्छास तरी ती लवलाही आवडे मज। तोही पावेल सकल सुख भोग, अंती तो पावे शिवलोक। पूजक उपासक जरी असेल चांडाळ, त्याचेही पूजने मज बहु संतोष। त्याची स्तुती मज आवडे बहुत, प्रसन्न असे मी त्याजवरी। प्राचीन कर्म भोगल्या वाचून, कदा काळी न सुटे जाण। परी एकच जन्मी भक्ती करून, मुक्ती होय प्राप्त निश्चयसी। ऐसे महिमान सांगितले विस्तारून, तैसेच करीती पूजा विधी निरूपण। केले पाहिजे सर्वांनी श्रवण, सनत कुमाराचे वर्णितती। प्रथम आचार्य ब्रह्मणोत्तम, त्यावरही मार्तंड उपासक निस्सीम। त्यासी साष्टांग घालून नमन, करुणे पूजन अनुग्रह घ्यावा। प्रतिमा सुवर्णी अथवा रजताची, अथवा असो पाषाण मृतिकेची। करावी सलक्षण तिची मूर्ती, दोन प्रकार येथे ध्यानाचे। अश्वारूढ म्हाळसा सहित, करी खडग डमरू विराजित। दोन हस्त सुशोभित, चरणी मणिमल्लक मस्तके। दुसरा प्रकार असे तंत्रोक्त, चतुर्भुजा मूर्ती सुशोभित। गंगा म्हाळसा दोन्ही विराजित, उभय भांगी मल्हारी देवाच्या। याहून भक्तासी आवडे बरवे, तेची देवापाटी सभक्ती स्थापावे। त्यासीच भावे षडोपचारे पूजावे, परम भक्ती असावी म्हणी। मल्हारी महात्म्य पुस्तक अवलौकिक, तेची मल्हारी स्वरूप जाणून। पूजावे भंडारा व्हावा नेमे करून, तेने सकळ सिद्धी लाभावी। श्वेत पीत रक्त मंदार, चाफा बकुळी पुनांग धंतुर। तैसेच पाटल पुष्पे रक्त श्वेत, असती बहुत प्रिय शिवासी। या पुष्पी जो करी पूजन, तो इहलोकी होईल संपन्न। तैसेच पाच पत्रे सुंदर वाहून, पूजिता इहलोकी होई धनवान। तैसेच धूप अति सुगंधित कीजे, दीप त्रिवर्ती मेळविजे। नैवेद्य षड्रस पक्वान्न कीजे, शिवास परम भक्ती भावे। तांबूल करावा त्रयोदश युक्त गुण, तो देवासी अर्पावा भावयुक्त। सुवर्ण दंड मयूर पिशाची चामरे, मल्हारी मस्तकी ढाळावी। गीतवाद्य आदर्श निर्मळ, जय घंटा वाद्य अर्पावी प्रबळ। ऐशा पूजनाने पूजावा भगवान, इप्सित तीर्थ होती प्राप्त। चैत्र शुक्ल तृतीयेपासून, वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत। डोलारा निर्मून रत्न जडित, म्हाळसा बाणाईसह मार्तंड पूजावा। गुलाल टाकावा देवावरी, भंडारा वाहावा सह परिवारी। पुष्पे सुगंधित दवनावरी, वाहुनी मल्हारी पूजी तेथे। ऐसी पूजा करीती नेम धरुणी, ते इह परलोकी सुख संपन्न। राज्य तुल्ये भोग भोगून, अंती कैलासी जाऊनी राहती। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून, घटमाळा इत्यादी करून। 5 दिवस उपोषण करून, षष्टीस पारणे करावे। 6 दिवस आनंद करून, आनंद वावा म्हाळसा रमण। क्रोध तामस वृत्ती टाकून, हे षष्टी व्रत आचरावे। तेने पदोपदी यज्ञाचे फल होय, इहलोकी तो विजयी होय। तयाच्या पापाचा होई क्षय, यात्रेस जाता निश्चयसी। पुढे कली येता दस्तूर, म्हणून ऋषींनी प्रार्थिला उमावर। संतोषणी प्रकटला मृडानीवर, लिंगरूपी तो प्रेममुरी। मल्लासुरे देहावसानी, वर मागितला शिवाला गुणी। जे रूप दाखविले नैनी, त्या मूर्तीची भक्त पूजा करीती। तो वर स्मरुणी मृडानीपती, प्रेमपुरी करुणी अवस्थी। भक्ताचे नवस पुरविती, भक्त काम कल्पद्रुमते। आता गत कथानुसंधान, जिज्ञासूचे असती 6 प्रश्न। यासी प्रमाण जयद्रीम महात्म्य, मल्हारी महात्म्य स्कंद पुराण। कल्पकाचा प्रश्न सुरस, मार्तंड अवतार कोणे म्हणवंतरास। माता पिता असे यास, किंवा नसे हा पहिला प्रश्न।
सवदा माझी दुसरा म्हणू स्वारोच्ची असे अभिधानू त्याचे 31वे द्वापार परिपूर्ण होता अवतार झाला असे वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष रविवार 2 प्रहर दिवस चित्रा नक्षत्र मूळ रोहिणी विलास तेव्हा रूप धरी उमापती मार्तंड भैरवाचे उग्र ते जागळे देवऋषी पाहते झाले सर्वांनी आश्चर्य झाकिले डोळे सारे स्तविती भक्तिभावे मग एळकोटी नामे करून देवऋषी आरोळी देती गरजून गुलाल भंडारा करून अच्छादिती ते भैरवासी दुसरा प्रश्न सांगू संक्षेपे करून कैसे म्हाळसा गंगा अभिधान तयाचे निवेदून कारण संतोषो भक्ताशी पूर्वी मंदाचल शिखरी उमेश बैसुनी अंकावरी अति आनंदे त्रिपुरारी देवास वरप्रद झाला असे पुढे सुवर कर जोडूनी उभे असती इंद्र आदी करून गिरिजेस पाही गंगा जटेतून म्हणे धन्य ही हिम नगबाळी गिरिजा मणी करी विचार गंगा वसे शिव मस्तकावर मजहून तिचा महिमा थोर यास उपाय काय कीजे उभयंताच्या मणीचे इंगित मणी समजे क्षण मुखात म्हणे याचा पुरवा वाहेत परीन बोले काही शिवास विनवी हिम नगबाळी गंगा जटेत किती दिन ठेवावी आता तियेसी काढावे बाहेरी कृपा करुणी दातारा गंगा एका अंकी बैसवून दुसरे अंकी मी बैसेन उभयंता एकचित्ते राहून आनंद ऊ स्वामी तुम्हासी ऐकोणी बोले चंद्रशेखर म्हणे बरा मागितलावर तो काळे करुण होईल सफल परम संतोषिली भवानी प्रेमपुरी पार्वती तीर्थ पाहून मार्तंड भैरव करी वंदन गंगा मस्तकी स्पर्शिले जल उडून क्रोधन सारे गंगेसी झाला दोघींचा कलह पाहून आनंदे हासे चंद्रभूषण मग दोघीच्या ऐक्य करून दोघी अंकी बैसविल्या पूर्वी विष्णूस इंद्र म्हणे लक्ष्मीपती भूतरत्ने समुद्रा माझी असती ही कोण्या योगे निगती सांगा मजसी दयानिधे विष्णू म्हणे समुद्र रत्ने प्रमाण परी समुद्र मंथल्या वाचून प्राप्त न होती तुम्हा लागून तरी दैत्यांची सख्य करावे देवदैत्य केले समुद्र मंथन परी हालाहाल विष निघाले प्रथम म्हणे विष्णू जो त्याचे करी निवारण तोच होईल रत्नांचा अधिकारी इंद्र स्तविला उमावर तो का काळांचा हार तयाने मुख पसरून सत्वर विष क्षणात प्राशिले रत्ने देवानी वाटून घेतली परी खाली शेष 2 उरली अमृत आणि मध्य ते वेळी दैत्य बोलती विष्णूशी तुम्ही आमासी ठणकाविले बहुत सर्प जरळे दैत्य निमले बहुत आता जे राहिले मध्य आणि अमृत ते आम्ही घेऊन निश्चयशी तेव्हा विष्णू धरी मोहिनी रूप देव दैत्य सांगती तिज वृत्तांत मोहिनी म्हणे बसावे धरून पंगत मी वाढीन मध्य आणि अमृत मोहिनीने कुपे हाती घेऊन दैत्यास वाढिले मध्य पूर्ण देवास वाढिले अमृत जाण देवे नेले अमृतासी नंतर एकदा विष्णूस म्हणे शिव तू धारण केले मोहिनी रूप ते दाखवी मज सुंदर रूप इच्छा मणी असे पाहण्याची शिवाग्रहे झाला मोहिनी रमारमण कामे व्यापीला शिव पाहुण रूप शिवास मग बोले लक्ष्मी रमण काळे करुणी पूर्वीन मनोरथ पूर्व संकेते स्मरे शिव मोहिनीस तात्काळ संचारली पार्वती देही ते पाहुणी उमारमण चंद्रमोळी अति आनंद पावला मोहिनीस महालया शक्ती म्हणती महालिसिका तीस वदती हे जाणून उमेचे उमापतीने महाळसिका महाळसा नाव ठेविले आता हेगडी प्रधान आख्यान मल्लासूर बोधण्या गेला रमारमण तोच मूळ दैवत प्रेमपुरी प्रधान देवऋषींनी स्तविला असे मूळ देव तोची हेगडी प्रधान कानेडी भाषेचे असे प्रमाण तो प्रत्यक्ष असे मधुसूदन संशय यात किमपी असेना कैलासहून शिवाला भूतला प्रती तेव्हा ऋषींनी प्रार्थले उमापती प्रेमे धवलगिरी नगानेती आश्रम असती तेथे ऋषींचे ऋषींनी भावे पूजिला शंकर तेथे लिंग आले शंकेश्वर जिथे पाद प्रक्षाळिती ऋषीश्वर तेची ताप शमन तीर्थे जाणीजे प्रथम पर्वत नाम धवलगिरी प्रस्थानी असे म्हणून प्रस्थापीठ निर्धारी मल्लासुरांनी वधिल्यावरी जयाद्री नाम विख्यात झाले पूर्वी कैलास पर्वती बैसली महेश आणि पार्वती सिंहासनी बैसुनी अमराप्रती वरप्रदान सर्वास देते पाहुणी हे पार्वतीची सखी जया लावण्य लतिका मृगाक्षी म्हणे पार्वतीचे भाग्य थोर किती मज ऐसे अर्धा सनन निळे जाहली ती अतित खिन्न पार्वती पुसे बगतीज लागुनी पार्वतीची अत्यंत स्तुती करुणी मनोरथ आपले ती सांगत असे
पार्वती म्हणे शिवा प्रसन्न करून मी तुझे मणीचे आर्त पुरविन त्याचा विश्वास मणी धरून स्वस्थ राही मम आज्ञे. शिवास मग विनवे पार्वती जया नामे असे माझी सखी तीच वचन मी दिले निश्चिती तुझ भारता होईल पशुपती. तरी आपण कृपाळू होऊनी करावे सत्य वचन माझे. तेव्हा गणपतीस साक्ष ठेवूनी वर दिला म्हणे सदाशिव शिव म्हणे एक सुंदरी काळे करून जया दुसरी ही जमेल बाणासुराचे उदरी बाणा नामे विख्यात. पुढे मी मणी मल्ल दैत्यवधीन मल्हारी होईन मम नाम तेव्हा मी ही जवरीन अतिप्रिय मज होईल ती जेव्हा मी जयासी वरल्यावरी तुझ न व्हावा क्रोध भारी. उमा म्हणे मीच वर दिला म्हणून क्रोध मज कैसा येईल. काही काळ लोटल्यावर मल्लास मारून शिव झाले मल्हारी जया जन्मली बाणासुराच्या उदरी. ती म्हणे माझा भरता शिव नारद तीच म्हणे तपश्चर्ये वाचून शिव भरतान होय जाण मग अघोर म्हणा ते सेवून बाणात तप करी दारुण तेव्हा पूर्व भाग्य करून झाले मार्तंडास स्मरण. म्हणे जयेस दिदिलावर नेतेस सिद्धीस ये समयी शिव जाहला गुप्त म्हणून गंगा म्हाळसा चिंतातुर. नारद म्हणे तपे सांदे होय हर पुसती तप कैसा करावे नारदे मंत्र उपदेशिला त्वरित अन्नपूर्णा महात्रिपुरा दैवत स्थापून एकाग्र चित्ते करा जप. कार्य सिद्धी होईल नवरात्री तप करती गंगा जगजननी ते स्थळी जननी तीर्थ नामाधिमानी. असे जानाई ही स्थळी नवस फळती ते स्थानी गंगा म्हाळसा बाणाईचे ऐक्य. नारदे करुणी दिले देख तेने संतोषला भवमोचक परमानंदे तो वर्ततसे समुद्र मंथडी 14 रत्ने काढिली. त्या माझी स्त्रिया होत्या दोघी एक लक्ष्मी घेतली विष्णूनी दुसरी रंभा इंद्र घेतली. रंभेस जरी घेतले इंद्राणी परी शिवास वरिले तिने मनाने रंभा करी मंत्र जाप नारद आज्ञे. शिव तीस नृत्यास पाचारिले शिवास झाले पूर्व स्मरण तेने केले रंभेचे चिंतन तव ती संपूर्ण अंशय करून येती झाली शिव दर्शना. तो तीस मारतंड पाहे नयनी तिचा देह गेला पालटोनी रंभेने सुमन माळा करी घेऊनी श्री मल्हारी कंठी घातली. 5 मुक्ती क्षेत्रे धरेवरी प्रथम नीलाद्री कालांजनगिरी दुसरे विश्वेश्वर वाराणसी तिसरे क्षेत्र असे मातापूर माहुर चौथे भगीरथी हरिद्वार 5वे जयाद्री क्षेत्र सुंदर. येथे एक दिवस वास झाला जर पापापासून मुक्त होईल तो. रजनीस वर देता उमापती तू हो औषधी निश्चिती तेने कृष्ण वर्ण जाऊन पीत वर्ण होशी सर्वांशी वद्य होशील तुझे चूर्ण करून मी सर्वांगाशी लावीन काळे करुणी निश्चिती. तेव्हा तू भंडारा नाम पावसी होईल भंडारा मज प्रियती. म्हाळसापती जयाद्रीस आले तेने देव ऋषी आपले स्थानी उतरले गणपतीचे स्थान देवेंद्र घेतले. आला गणपती कैलासासी भैरव इंद्रास बंदी केले गणपतीने इंद्राचे क्लेश जाणले भैरवास नमून तया मुक्त केले. आले मग ते जयाद्रीसी तेने इंद्र घातला भैरव चरणावर तेने गणपतीस साक्षी विनायक मुक्त केले. देवेंद्र भैरवे दिदले अभिदान जगी प्रख्यात झाले असे. धर्मराज तेथे आले बहुसंधित म्हणती यज्ञ करावा येथ उदक नसे म्हणून सांगे नारद कमंडलू ब्रह्माचा लवंडावा. मंदाकिनी ओघ आला पाहून नारदे तेथे केले स्नान त्या स्थळाचे नाव घोडे उडान. देव ऋषींनी ठेविले त्या प्रवाहाचे नाव ब्रह्म कमंडलू. करा नाव प्राकृत बोलू मल्हारी तीर्थ भैरव तीर्थ लक्ष्मी तीर्थ जनाणी तीर्थ लव तीर्थ असती करे माझी. अस्ति ताप शामण तीर्थ पाप शमन तीर्थ नाग तीर्थ गणेश तीर्थ ही अष्टतीर्थ. या अष्टतीर्थी स्नान करिता पवित्र मनोरथ सर्व पूर्ण होती. येथे पूर्वेस मोरगावी मोरेश्वर दक्षिणेस वीरगावी भद्रावतार पश्चिमेस सासवडी भैरव क्रूर उत्तरेस भुलेश्वर ऐसी चतुर्द्वारे असती. ही चतुर्द्वारे बहुश्रमे करून एक दिवशी करावी नेमे करून न होता प्रति दिवशी एक जाण करुणी म्हाळसाकांत तोषवावा. पंचायतन विंधी मध्ये गंगा म्हाळसायुक्त मल्हारी ईशान्ये हेगडी प्रधान अवधारी आग्नेये दिशेस सिंधुरारी गणपती असे जाणीजे. नैऋत्येस पंचलिंग निश्चिती वायव्येस अन्नपूर्णा भगवती याचे असे प्रमाण जयाद्री पर्वती सूक्ष्म दृष्टीने अवलोकीजे.
अष्टपीठे प्रथम प्रेमपुर विख्यात असे, दुसरे नळदुर्ग पीठ असे, तिसरे पलीच लग्न होत असे, चौथे जेजुरी राजधानी, पाचवे निमगाव भीमातिरी, सहावे शेगुड ब्रह्मलिंगी निर्धारी, सातवे मंगुळसुळी कृष्णातिरी, सातारा आठवे असे गंगा सन्निधी. ऐसे 8 पीठे पुण्यवर्धन, श्रवणे अगणावे संपूर्ण, यात्रा करावी भक्ती करून, भक्त अतिप्रिय असा स्वामीसी. ऐसे हे मल्हारी आख्यान, समर्था लिहाविती नवशतीत, फावे अतिप्रिय सदाशिवास, म्हणून नम्रत्वे गणेश नमितसे. हा अध्याय करिता पठन मल्हारी देवाचे करुणी स्मरण, षोडोपचार करुणी नटविला मल्हारी, भक्ताचे जीवन सकल उद्धारी, पाप शोषुनी देई समाधान, जेजुरी असे क्षेत्र तीर्थ महान. इति श्री मल्हारी मार्तंड चरणार्पणास्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणास्तु.